नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पाहत आहोत षष्ठम अंश आणि त्यामधला पहिला अध्याय. यामध्ये कली धर्माचं वर्णन आपण पाहत आहोत. पुढे असं इथे म्हटलं आहे की कलिकालामध्ये म्हणजे कलियुगामध्ये स्त्रिया सुंदर पुरुषाच्या इच्छेने स्वेच्छाचरणी होतील आणि पुरुष अन्याय उपार्जित असं धन मिळवण्याच्या मागे लागतील, म्हणजे अन्यायाने धन मिळवायच्या मागे लागतील. हे द्विजमैत्रेया, कलियुगामध्ये आपल्या मित्रांनी प्रार्थना केल्यावर सुद्धा लोक एक एक दमडी देण्यासाठी सुद्धा त्यांना आपली स्वार्थहानी करणार नाहीत. म्हणजे एक एक दमडी देताना सुद्धा ते विचार करतील, मित्रांना सुद्धा मदत करताना. कलियुगामध्ये ब्राह्मणांच्या बरोबर शूद्र समानतेचा दावा करतील आणि दूध देण्यासाठी केवळ गायींचा सन्मान होईल. त्यावेळेला संपूर्ण प्रजा क्षुधेने भुकेने व्याकुळ होईल. मग अनावृष्टीच्या भयाने नेहमी आकाशाच्याकडे दृष्टी लावून ठेवतील, म्हणजे दुष्काळ जास्त वेळा येईल. थोडक्यात अन्नाचा अभाव झाल्याने मनुष्य तपस्वी लोकांना केवळ कंदमूळ फळ एवढंच राहावं लागेल. म्हणजे तपस्व्यांच्या समान लोकांनासुद्धा कंदमुळं फळं एवढंच खावं लागतील आणि अनावृष्टीच्या कारण झाल्यामुळे दुःखी होऊन आत्मघात करतील, म्हणजे आत्महत्या होतील. हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे आणि आपण ते वाचतो पेपरमध्ये, वर्तमानपत्रात, की शेतकरी आत्महत्या करतात. हे तर त्याचा उल्लेख इथे त्यांनी केलेला आहे. अनावृष्टीच्या कारणाने दुःखी झाल्यामुळे लोक आत्मघात करतील, आत्महत्या करतील. कलियुगामध्ये असमर्थ जे लोक आहेत ते सुख आणि आनंद त्यांचा नष्ट झाल्यामुळे नेहमी त्यांना दुर्भिक्ष असल्यासारखं त्रास होईल. कलीमध्ये आलेले लोक स्नान केल्याशिवाय भोजन करतील आणि आपण पाहतो की आजकाल संध्याकाळीसुद्धा स्नान करण्याची पद्धत आहे. सकाळी कोणी करतात, कोणी नाही. त्यामुळे इथं सांगितलं ते बरोबर आहे. अग्निदेवता आणि अतिथीचं पूजन करणार नाहीत आणि पिंडोदक क्रियासुद्धा करणार नाहीत. ते म्हणतात आमचा विश्वास नाही. आपण अनेक ठिकाणी पाहतो. त्यावेळेच्या स्त्रिया विषय लोलूप असतील, लहान शरीराच्या, अतिभोजन करणाऱ्या, अधिक संतान निर्माण करणाऱ्या आणि मंदभाग्य असतील. त्या दोन्ही हातांनी डोकं खाजवतील आणि आपल्या गुरुजन आणि पतीचा जो आदेश आहे त्याचा अनादर करतील आणि खंडन पण करतील. कलियुगातील स्त्रिया आपलं पोट भरण्याला तत्पर असतील, क्षुद्रचित्त असणारं मन असणारे असतील, शारीरिक शौच म्हणजे शुद्धता ती करणार नाहीत आणि कटू आणि मिथ्या भाषण करणारे असतील. त्यावेळेला कुलांगना ज्या असतील त्या दुश्चरित्र पुरुषांची इच्छा करणाऱ्या त्या होतील, त्यामुळे दुराचरणी होतील आणि पुरुषांच्या बरोबर असंत व्यवहार करतील. ब्रह्मचारी लोक जे असतील ते वैदिक व्रत वगैरेनी हीन राहतील, म्हणजे तसं करणार नाहीत आणि व्रत वगैरे न घेता, म्हणजे नीट न राहता, सगळे नियम न पाळता वेदाध्ययन करतील आणि गृहस्थगण हवंत करणार नाहीत आणि सत्पात्राला उचित दानसुद्धा देणार नाहीत. वानप्रस्थ जे लोक आहेत ते कंदमूळ वगैरे न खाता ग्राम्य भोजन खातील, म्हणजे गावात शिजवलेलं वगैरे. आणि संन्यासी आपल्या मित्र वगैरेंच्या स्नेहबंधनामध्ये बांधलेले राहतील. कलियुगामध्ये राजे लोक प्रजेचं रक्षण करणार नाहीत, उलट कर घ्यायच्या बहाण्याने प्रजेचं धन काढून घेतील. त्यावेळेला ज्याच्या जवळ पुष्कळशे हत्ती, घोडे, रथ वगैरे होतील तो राजा होईल आणि जो शक्तिहीन असेल तो सेवक होईल, जो कोणी असेल तो.
वैश्यगण जे आहेत ते कृषी वाणिज्य वगैरे आपलं कर्म सोडतील आणि शिल्पकारी वगैरे यांनी जीवननिर्वाह करतील आणि शूद्र त्यांच्यामध्ये म्हणजे ते काम करण्यामध्ये राहतील. आश्रमाधिकाचं चिन्ह काही अंगावर ठेवणार नाहीत आणि संन्यास घेऊन भिक्षावृत्तीमध्ये लागतील आणि लोकांच्याकडून सन्मानित होत झाले की पाखंडी वृत्ती करतील, म्हणजे पाखंडी असतील लोक. प्रजाजन दुर्भिक्ष आणि कर यांच्या पीडेने उपद्रवयुक्त होतील, दुःखी होतील आणि दुसऱ्या देशामध्ये जातील की जिथं गहू आणि जव हे अधिक प्रमाणात असेल. म्हणजे आता हे सगळे लोक आपले जसे परदेशी जातात प्रत्येक घरातली मुलं, तसं होईल. यावेळेला वेदमार्गाचा लोप होईल. मनुष्यांमध्ये पाखंडी माणसं जास्त होतील. अधर्माची वृद्धी होईल. प्रजेचं आयुष्य अल्प असेल. लोकांनी शास्त्रविरुद्ध घोर तपश्चर्या केल्यामुळे राजे लोक आहेत त्यांच्या दोषाने प्रजेचं बाल्यावस्थेमध्येच मृत्यू होईल. म्हणजे लहान मुलं जास्त प्रमाणामध्ये मरण पावतील, म्हणजे बालमृत्यू होतील असं. कलियुगामध्ये 5-6 किंवा 7 वर्षाची स्त्री आणि 8-9-10 वर्षाचा मुलगा म्हणजे स्त्री पुरुष यांना मुलं होतील. आणि आपण बघतो की आता लहान मुलींना सुद्धा लवकर त्यांचं वयात यायला लागल्यात. 12 वर्षाच्या अवस्थेमध्ये लोकांचे केस पिकायला लागतील आणि 20-22 वर्षापेक्षा अधिक कोणी जिवंत राहणार नाही. कलियुगामध्ये लोक मंदबुद्धी राहतील. व्यर्थ चिन्ह धारण करणारे म्हणजे कुठलंही असं दुष्ट मनाचे होतील आणि अल्पकालामध्ये त्यामुळे ते नष्ट होतील. हे मैत्रेया, जेव्हा जेव्हा धर्माची अधिक हानी दिसेल त्या वेळेला बुद्धिमान मनुष्याला कलियुगाची जी वृद्धी आहे त्याचं अनुमान करता येईल किंवा करायला हवे. हे मैत्रेय, जेव्हा जेव्हा पाखंड वाढेल, पाखंडी लोक वाढतील किंवा तसा दिखाऊपणा फक्त वाढेल, तेव्हा तेव्हा महात्म्यांनी कलियुग वृद्ध म्हणजे कलियुग आता पुढे गेलेलं आहे असं समजावं. जेव्हा जेव्हा वैदिक मार्गाचं अनुसरण करणाऱ्या पुरुषांचा अभाव असेल तेव्हा तेव्हा बुद्धिमान मनुष्य म्हणतील की हा कलियुगाचा हा प्रभाव आहे. हे मैत्रेय, जेव्हा धर्मात्मा पुरुषांनी आरंभ केलेल्या कार्यामध्ये असफलता येईल तेव्हा पंडितजन म्हणतील की कलियुग आता प्रभाव त्याचा खूप पडायला लागला आहे. जेव्हा जेव्हा यज्ञाचा अधीश्वर भगवान पुरुषोत्तमाचं लोक यज्ञाद्वारा यजन करणार नाहीत तेव्हा तेव्हा असं समजावं की कलियुग आता खूपच प्रभावी झालेलं आहे. जेव्हा वेदवादामध्ये प्रेमाचा अभाव राहील, म्हणजे केवळ असं विद्वत्तेसाठी होणार नाही तर शत्रुतासाठी किंवा असं एकमेकांचा द्वेष करत ते वादविवाद करतील अशा प्रकारे, तेव्हा पाखंडामध्ये प्रेम असेल आणि म्हणजे त्यांना ते आवडतील, तेव्हा बुद्धिमान प्राज्ञ पुरुषाने असं समजावं की कलियुग आता खूपच प्रभावी झालं आहे. हे मैत्रेय, कलियुगामध्ये लोक पाखंडी तर होतीलच आणि त्यामुळे या विश्वाचा रचयिता आणि जगतपती भगवान विष्णू यांची पूजा करणार नाहीत. हे विप्र, त्यावेळेला लोक पाखंड्याच्या म्हणजे त्याला वश होतील आणि देव, द्विज, वेद, जल याच्या शुद्धीमध्ये काय राहिलं आहे असं म्हणतील. हे विप्र मैत्रेया, कली आल्यानंतर वृष्टी कमी होईल, म्हणजे पाऊस कमी पडेल, शेती फार त्याचं उत्पन्न देणार नाही आणि फळं वगैरे सगळे अल्पसारयुक्त होतील. आणि आपण पाहतो आता की हे सगळे इंजेक्शनं वगैरे काय फळांना टोचतात त्यांनी ते वाढतं, त्यातलं मूळचा रस त्याचा कमी झालेला दिसतो. कलियुगामध्ये प्रायः जे वस्त्र आहेत ते
विणलेल्या असतील वेगळ्या धाग्यांनी आणि जास्त शमीचे वृक्ष असतील आणि चारी वर्ण शुद्रवत होतील. कली आल्यानंतर धान्य छोटं होईल आणि बकऱ्यांचं दूध मिळेल किंवा एकच त्याचं चंदनासारखं काहीतरी अनुलेपन राहील. म्हणजे पूर्वीसारखे खूप सुंदर अशी उटणी वगैरे राहणार नाहीत. इथे आपण थांबू. आपण 54व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.